आणि आज आम्ही दाखवणार तुमचं माझ्या टेरेसवरचं पूर्ण झाडं. पप्पा बोलले की तू सांग सर्व, पण मला पण एवढी इन्फॉर्मेशन नाही, पण मला जेवढं माहिती मी तेवढं सांगते. हे ओबेसमचं प्लांट आहे आणि याचे सीड्स पण आले आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे फुलं येतात रेड कलरचे, म्हणजे रेड कलरचे वगैरे. हे बघा इथं पण किती छान फुल आलेलं आहे. आणि हे सीड्स पण अवेलेबल आहे आमच्या इथं याचे ओबेसमचे. फक्त याचं काय प्रॉब्लेम आहे की याची ग्रोथ हळूहळू होते, पण तुम्ही हे बघू शकता त्याची डिटेलिंग्स वगैरे किती छान दिसतंय. असं गार्डनमध्ये आल्यानंतर खूप भारी वाटतंय. आणि हे जे आहे जे एका वर्षानंतरून आपण रिपॉट केलेलं आहे, म्हणजे तो झाड जसे हे मुळे आहेत ते आकार दिलेले आहेत, ते थोडेसे वरती काढलेत आणि ते वरती काढून आपण असा आकार देऊ शकतो. हे पण बघू शकतात हरणाच्या शेपमध्ये किती छान दिसत आहे. आणि हे जे आहेत हे मुळं रिपोर्टिंग करून करून असे वरती आलेले आहेत. हे बघा किती असं वाटतंय की खरंच हरिणच आहे तिथं. आणि ही पण बघा याचं कोडेक्स किती जाड आहे आणि किती सुंदर दिसतंय, तुम्ही बघू शकता. आणि याचं बेनिफिट काय आहे की आपण जर गावाला गेलो 1 आठवड्यासाठी 2 आठवड्यासाठी की ते बिना पाण्याचं राहू शकतं. म्हणजे जास्ती टेन्शन नाही की पाणी जायला पाहिजे वगैरे, असं काहीच नाही आहे त्यांना. आणि इथं बघा छोटे छोटे पण प्लांट्स आले आहेत त्याच्या बाजूला, त्याचे सीड्स पडलेले आहेत आणि त्याचे सीड्स असे बांधून ठेवावे लागतात. हे बघा आता हे वाळायला आलं आहे, नाही तर वाळायला आलं आहे म्हणून त्याला बांधून ठेवले, नाही तर ते सीड्स उडून जातात. आणि जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर BRG टेरेस गार्डनला मी खाली लिंक टाकून देते, तुम्ही तिथं बघू शकतात. आणि हे इथं रिपोर्टिंग केलेलं आहे. आणि ह्या प्लॅनची काय होते, ग्रोथ लवकर होते, म्हणजे लवकरात लवकर ग्रोथ होते ह्या प्लॅनला, म्हणून आता रिपोर्टिंग केलेलं आहे. पप्पा 1 वर्ष झालं असेल ना, आता 1 वर्ष झालं आहे ह्या प्लॅनला. आणि ह्या प्लॅनचं पण बघा किती छान मोठं केलेलं आहे. आणि याचं पण मुळ्या काढून केलेलं आहे ना पप्पा, वरती पूर्ण असं गोल झालेलं आहे. तुम्हाला इथे दाखवू शकते कसं केलं आहे. हे इथं प्लास्टिकचं भांडं ठेवलेलं आहे आणि इथून असे मुळ्या हे केलेलं आहे, म्हणजे आजूबाजूला सर्व मुळ्या जातील आणि पूर्ण असं फुलासारखं दिसेल ते. हे बघा आपण अशा फुलांच्या अशा मुळ्यांच्या अशा वेणी पण घालून आणि सुंदर दिसतं ते. आणि हे बांबू स्टाईलमध्ये ट्री लावलेले आहेत पप्पांनी. हे बघा पूर्ण हे बांबूमध्ये, कारण की याची जी हे बारीक असल्यामुळे त्याला सपोर्ट म्हणून एका लाकडाला ठेवले आणि हे बांबू स्टाईलमध्ये. जेवढं आपण हे बघा याचा आता कोडेक्स म्हणजे आता हा सपोर्टिव्ह चांगला झालेला आहे, म्हणजे तो सपोर्ट घेऊ शकतोय. तर अशा प्रकारे हे पण केलेलं आहे. आणि तुमच्या इथं आणि ही वेणी स्टाईलमध्ये पण केलेले, त्याचे 3 वरती हे केलं होतं, तर त्याचं वेणी स्टाईल केलेलं आहे. असं तुम्ही करू शकता तुमच्या झाडांच्या इथं बघा इथला हा पप्पांनी 4 भागांनी डिवाइड करून आणि असा शेप दिलेला आहे, म्हणजे हळूहळू त्याला अजून शेप येईल. जसं हे बघा इथं मोठ्या प्लॅन्ट्समध्ये हे बघा जसं तुम्ही त्याला शेप देणार तसं तो वाढतो. याला पण बघा एकदम खाली छोटीशी मुळी आहे आणि त्याला रिपोर्टिंग केलेलं आहे, वरती टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं वरती हे केलेलं आहे. आणि किती छान दिसतं. आणि हे सर्व काढल्यानंतर जेव्हा त्याचं पूर्ण मुळं वगैरे सर्व मोठे झाल्यानंतर खूप छान दिसेल. हे बघा किती छान असं मुळे फोल्ड केलेले आहेत आणि असं वाटतं की रिअल प्लांट दिसतोय. तुम्हाला पण जर असं गार्डनिंग करायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा, टेक्स्ट करा. आय होप सो तुम्हाला आमचा टेरेस गार्डन आवडला असेल. आणि जर तुम्हाला सीड्स आणि प्लांट्स पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्सवरती कमेंट करू शकतात, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला हवेत, तर मग आम्ही बाकीचे डिटेल्स वगैरे टाकून तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि
थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईब केल्याबद्दल, जेवढे आता नवीन जॉईन झालेत. आणि तुम्हाला आत्ताच माझं नवीन ब्लॉगिंग चॅनल सुरू झालं आहे, तर मला तुम्ही सजेस्ट करा की अजून वेगवेगळे कंटेंट मी काय काढू शकते. कारण की मला आता सुचत नाही, कारण की डेली 9 वाजता आपला ब्लॉग येतोय, तर रोज कंटेंट काय आपण काढू शकतो आणि तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण सांगा. आणि आत्ता जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गुड नाईट, बाय बाय.